पुण्यामध्ये भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी खुनाच्या संशयितांची कारच्या बोनेटला बांधून धिंड काढली होती। या प्रकरणी आता राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे। जंगलराज म्हणत राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावून मुख्य सचिव आणि पुण्याच्या आयुक्तांकडे स्पष्टीकरण मागितलंय। झोन 2 चे डीसीपी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे। कारवाईचा अहवाल 20 ऑगस्टपर्यंत देण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत। 22 जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली होती। पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावरती चालायला सांगून बदडलं होतं, तर हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींना चपलेनं मारलं होतं। या सगळ्या प्रकारावरती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाही, परंतु मला वाटतं गुंडांना मला वाटतं शेवटी त्यांचा उद्देश असतो दहशत पसरवण्याचा, आणि त्यांचा उद्देश साध्य होऊ नये ह्याकरता पोलीस नक्कीच काही पावलं उचलत असतात। तर ही नक्की नोटीस काय आहे, नोटीसमध्ये काय म्हटलं आहे मला त्याची कल्पना नाही, परंतु संबंधित विभाग त्या नोटीसचं योग्य ते उत्तर देईल, परंतु गुंड्यांना नक्कीच पाठीशी घातलं जाणार नाही।